नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहता जनतेचा आवाज. ओतूरच्या श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात. ओतूर येथील श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाची संस्कृती, इतिहास, पारंपरिक ज्ञान आणि पर्यावरण संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पारंपरिक औषधी वनस्पतीचे ज्ञान जपणाऱ्या नामाबाई गंगाराम मोधे तसेच सामाजिक कार्यकर्ते शांताराम वारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर केले तर स्थानिक समाज बांधवांनी सादर केलेल्या लेझिम नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. मोठ्या संख्येने पालक, नागरिक, समाज बांधवांची उपस्थिती होती. तशीच मी आदिवासी देश असलेले मांडवे माझे गाव भाषणाला सुरुवात करते. असल्याचे माझे नाव, असल्याचे माझे नाव. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्रांनो, आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी काही बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 9 ऑगस्टचा खरा अर्थ त्या दिवशी किती माणसं मिरवणुकीत सहभागी झाली, यापेक्षा पुढील एका वर्षात समाजाने किती विचार निर्माण केले, किती संस्था उभारल्या, किती संशोधन केले आणि किती ज्ञान जतन केले यावर ठरवले पाहिजे. आज बू भारी वाटत अख्खी माझीच पोरात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आईला त्या ठिकाणी पुरस्कार भेटलाय. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जुन्नर तालुका ठाकर समाज संघ, बिरसा ब्रिगेड या सर्वांच्या वतीनं आईचा मा हार्दिक हार्दिक अभिनंदन करीतो. आपलीच भाषा आहे का लोकांची भाषा आहे? मला येते की नाही? आदिवासी हा आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कृती आणि भाषा याने ओळखला जातो. तुम्ही किती शिका, किती पुढे जा, परंतु जर तुम्हाला तुमची भाषा येत नसेल, तुमच्या चालीरीती, रूढी, परंपरा तुम्ही विसरला असाल तर तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही. खऱ्या अर्थाने आपली जी काही संस्कृती आहे ती संस्कृती टिकवण्याचं काम या आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आज अभिमान वाटतोय की श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित श्री गाडगे महाराज विद्यालय ओतूर यांनी आज या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने जी आदिवासींची लोककला आहे, आदिवासी संस्कृती आहे आणि आदिवासींचं जे काही पारंपरिक ज्ञान आहे त्या ज्ञानाचा आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे आपण सत्कार केलेला आहे. त्याबद्दल तमाम सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने मी आपणा सर्वांचं, आयोजकांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो.